जी स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतवर। कोरोनाचं हे जे संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, महाराष्ट्र शासन जनता त्यासाठी तयार आहे का? सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण संपर्क साधतोय, काही तांत्रिक कारणास्तव आवाज पोहोचत नाहीये। राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस न्यूज 18 लोकमतशी संवाद साधतायत। राज्यावर जे कोरोनाचं संकट आलंय त्या संदर्भात माजी मुख्यमंत्री म्हणून आणि आताचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका आहे, केंद्र सरकार काय करते, राज्यातलं सरकार कसं करते, याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया। देवेंद्रजी, आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, मला आपला आवाज येतोय। राज्यामध्ये हे जे अभूतपूर्व संकट आलेलं आहे त्यासाठी राज्य शासन पूर्णपणे तयार आहे का, आपल्याला काय वाटतं? आणि बघा, आता हे जे सध्याचं कोरोनाचं संकट आहे हे अचानक आलेलं संकट आहे। त्यामुळे या संकटाचा सामना करण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी कराव्या लागतात। केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या। ऑल इंडिया लॉकडाऊन केल्यानंतर विशेषतः विविध घटकांकरता ज्या काही घोषणा केंद्र सरकारने केल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा व्यक्ती किंवा बिझनेसेस या सगळ्यांकरता जे स्टॅट्युटरी फायलिंग होतं ते 31 मार्चला करावं लागणार होतं। ते सगळं स्टॅट्युटरी फायलिंग 3 महिन्याची मुदतवाढ त्यात देण्यात आलेली आहे। जीएसटी किंवा इन्कम टॅक्स याच्यामध्ये 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बँकांचे जे काही हप्ते आहेत ते हप्ते 3 महिन्याची मुदतवाढ त्याकरता देखील देण्यात आली। आणि केवळ बँका नाही तर राष्ट्रीयकृत बँका असतील, नागरी बँका असतील, सहकारी बँका असतील, ग्रामीण बँका असतील, खाजगी बँका असतील, एनबीएफसी असतील किंवा मायक्रो फायनान्स असतील, अशा सगळ्यांच्या कर्जावरचे हप्ते 3 महिन्यांनी डेफर करण्याचा निर्णय केला आहे। त्यासोबत 80 कोटी लोकांना 3 रुपये किलो गहू आणि 2 रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे। सोबत डाळी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महिलांना 20 कोटी अकाउंटमध्ये, जनधनच्या अकाउंटमध्ये 500 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। सिनियर सिटीजन्स आणि दिव्यांगांच्या अकाउंटमध्ये 1000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासोबत 15,000पेक्षा कमी इन्कम ज्यांची आहे आणि खाजगी क्षेत्रात काम करतात त्यांच्या नोकऱ्या जाऊ नये म्हणून 25% त्यांचा जो काही पगार आहे तो केंद्र सरकार या ठिकाणी देणार आहे। त्यासोबत ईपीएफओचे अकाउंट ज्यांचे आहेत त्यांना 3 महिने आपल्या पगाराच्या 75% पैसे विड्रॉ करता येतील, अशा प्रकारचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे अनेक निर्णय, जवळजवळ 8 कोटी महिलांना, 8 कोटी घरांना 3 महिने मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। असे अनेक निर्णय केंद्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। आणि यासोबत सर, सगळे निर्णय तर केंद्र सरकार घेतंय, मग राज्याचं सरकार काय निर्णय घेतंय यावर विरोधी पक्ष म्हणून आपला पहारा तर आहेच। राज्याचे निर्णय पुरेसे आहेत? नाही, म्हणूनच मी असं सांगत होतो की आज सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर सोशल डिस्टन्सिंग हे आपल्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे। कुठेही गर्दी होऊ नये, कारण आपण अशा फेजमध्ये आहोत की या फेजमध्ये जर आपण सोशल डिस्टन्सिंग प्रॅक्टिस करू शकलो तर आपण कम्युनिटी स्प्रेडच्या फेजमध्ये जाणार नाही। भारतासारख्या किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कम्युनिटी स्प्रेडकडे जर आपण गेलो तर मला असं वाटतं की अत्यंत वाईट अवस्था आपली होईल। आणि या दृष्टीनं आता लॉकडाऊन तर आपण केलेलं आहे, पण या लॉकडाऊन सोबत लोकांकरता अनेक व्यवस्था आपल्याला अजून कराव्या लागतील। आम्ही याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष असा भेद करत नाही। राज्य सरकारने घेतलेले सगळे निर्णय याला आमचा पाठिंबाच असणार आहे। आम्ही कुठली टीका त्याच्यावर करणार नाही, पण अधिकचे निर्णय देखील काही घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही राज्य सरकारला देखील अवगत करण्याचा प्रयत्न करतो। उदाहरण घ्यायचं झालं तर आज आपण बघितलं असेल, सोशल डिस्टन्सिंग करता लॉकडाऊन केल्यानंतर आज गर्दी का होते, तर जोपर्यंत आम्ही लोकांना ज्या सप्लाईज आहेत त्याचं डिसेंट्रलायझेशन करणार नाही, विकेंद्रीकरण करणार नाही, तोपर्यंत लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येतील।
आज उत्तर प्रदेश सारख्या राज्याने 20,000 व्हेकल्सनी मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं डिसेंट्रलायझेशन हे केलेलं आपण बघितलंय. आज मुंबई सारख्या ठिकाणी भाज्या लोकांना लागतात, अन्नधान्य लागतं, याचं डिसेंट्रलाइज पद्धतीनं काम होण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने केवळ आपण 24 तास दुकानं उघडे ठेवून चालणार नाही, तर अधिक डिसेंट्रलायझेशन कसं करता येईल, सप्लाय लोकांच्या दारी कसा पोहोचवता येईल. आता आम्ही भाजप म्हणून देखील काही निर्णय केलेले आहेत. आम्ही आता जवळजवळ 25 गाड्या आमच्या चाललेल्या आहेत. भाज्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या, त्या प्रत्येक भागामध्ये वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पण असं वेगवेगळे प्रयत्न सरकारला आणि स्वयंसेवी संस्थांना देखील करावे लागतील. नक्कीच. एवढंच नाही तर आज जवळजवळ 2 तास मी एका ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या आमच्या आमदारांशी बोलत होतो आणि त्या माध्यमातून काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे, त्या संदर्भात आपल्याला कारवाई करावी लागेल. औषधांच्या संदर्भातली कारवाई आपल्याला करावी लागेल. विशेषतः आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात मायग्रंट वर्कर्स आहेत. जोपर्यंत त्यांची नेण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्यांना खाण्यापिण्याच्या सोयी आपल्याला कराव्या लागतील. आणि आमचे आदरणीय मोदीजींनी आणि नड्डाजींनी आम्हाला सांगितलंय की 5 कोटी लोकांची खाण्याची व्यवस्था ही आपण केली पाहिजे. त्या दृष्टीने महाराष्ट्रात आम्ही निर्णय केलाय. थोडं थांबवतो मी इथे. आपण मायग्रंट वर्कर्सचा विषय काढलात. मायग्रंट वर्कर्स आज राज्यामध्ये न्यूज 18 लोकमतनी देखील ही बातमी दाखवली आहे. अनेक ठिकाणी ट्रकमधून जाताना, कंटेनरमधून जाताना असे लपून छपून जात आहेत, राज्य सोडून जात आहेत. नाशिक पुणे रोडवर तर असे शेकडो वर्कर चालत जाताना दिसत आहेत. या असंघटित असतील किंवा काहीतरी आपले नोंदणीकृत बांधकाम आहेत, त्यासाठी राज्य सरकारकडून काय अपेक्षित आहे? नाही, म्हणूनच मी असं सांगत होतो की या सगळ्या लोकांना आपल्याला आहे त्या ठिकाणी शिधा द्यावी लागेल, त्यांची जेवणाची व्यवस्था करावी लागेल, त्यांची औषधाची व्यवस्था करावी लागेल. आणि आम्ही आज हा निर्णय केला भारतीय जनता पार्टी म्हणून 20 लाख लोकांची व्यवस्था अन्नधान्याची, शिधेची आणि औषधांची आम्ही करतो. पण राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील. कारण जोपर्यंत या मायग्रंट वर्कर्सला त्यांच्या गावी किंवा ते दुसऱ्या राज्यात असतील तर त्या राज्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भातली व्यवस्था उभी होत नाही. कारण त्यात केंद्र सरकार, राज्य सरकारला मिळून काही निर्णय करावे लागतील. यांना नेत असताना कम्युनिटी स्प्रेड होणार नाही याच्या काही आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून त्या दृष्टीनं आज किमान ते ज्या ठिकाणी आहेत तिथे त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था ही राज्य सरकारच्या वतीनं किंवा आता एनजीओच्या वतीनं ही करावी लागेल. मला असं वाटतं की जसं आम्ही निर्णय घेतलाय की 20 लाख लोकांची व्यवस्था आम्ही करू, राज्य सरकारच्या वतीनं देखील मला असं वाटतं की यांच्याकरता व्यवस्था केली पाहिजे. विशेषतः आपण त्याचा उल्लेख केला, हे जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत, बांधकाम कामगार, यांच्याकरता तर राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणात सेस आहे. केंद्र सरकारच्या कायद्याच्या अंतर्गत राज्यात तो सेस जमा होतो. हजारो कोटी रुपयाचा तो सेस राज्याकडे आहे. केंद्र सरकारने विशेष परवानगी राज्याला दिली आहे की या वर्कर्सला या सेस मधनं आवश्यक त्या सगळ्या गोष्टी देता येतील. अद्यापही राज्य सरकारने या सेसचा उपयोग केलेला नाही. माझी कळकळीची विनंती आहे, आज जवळजवळ 12-15 लाख वर्कर्स रजिस्टर्ड आपल्याकडे आहेत. त्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपयापर्यंत आपण देऊ शकतो. आणि त्यांना देखील अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा साईट बंद आहेत, ठेकेदार पैसे देण्याकरता येत नाही आहे, खाण्यापिण्याची असुविधा त्या ठिकाणी आहे, त्यावेळेस त्यांना ही मदत आपण निश्चितपणे करू शकतो. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही गरीब लोक आहेत यांना कशी मदत आपल्याला करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. दुसरं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आमचे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात मदत करावी लागेल. आज तुम्ही बघा, सप्लाय लाईन्स बंद झालेल्या आहेत. आपण जरी सांगितलं की गुड्सला थांबवू नका, तरी देखील पोलीस मोठ्या प्रमाणात गुड्सला देखील थांबवत आहेत. त्यामुळे काल मी द्राक्ष बागायतदारांशी बोललो, त्यांचे द्राक्ष निघू शकत नाही आहेत. आज मोठ्या प्रमाणात भाज्या असतील, फळं असतील, याची जी काही आवक आहे ती आवक पूर्णपणे बंद झाली आहे. लोकांनी कापूस त्या ठिकाणी. सर, यामध्ये एक इनपुट देऊ इच्छितो. एपीएमसी सुरू केल्या, पण एपीएमसीच्या बाहेर किरकोळ व्यापाऱ्यांना पोलिसांनी अडवलंय, काही ठिकाणी मारहाण झाली आहे. काय म्हटलं आपण? एपीएमसी सुरू झाल्या, पण एपीएमसीच्या बाहेर काही ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटना आज घडल्यात. त्यामुळे देखील अडचण निर्माण होते. या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत. राज्य सरकार त्यासाठी एक ठोस यंत्रणा आणि क्लॅरिटी, शेवटच्या घटकापर्यंत क्लॅरिटी आणण्याची गरज आहे. अगदी आपण करेक्ट सांगितलेलं आहे. माझंही म्हणणं तेच आहे की मी काल माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी स्वतः बोललो.
त्यांनी मला फोन केला होता, आमचं बोलणं झालं आणि याच्यामध्ये मी त्यांना एकच विनंती केली की आपण शेतकऱ्यांच्या सप्लाय लाईन जोपर्यंत उघडणार नाही तोपर्यंत सप्लाय साइड बॉटलनेक्स म्हणजे डिसेंट्रलायझेशन जे करायचं आहे, लोकांना मध्ये जो पॅनिक तयार होतो, आम्हाला उद्या मिळणार आहे की नाही म्हणून लोक मोठ्या प्रमाणात बाहेर येतात, हे बंद होऊ शकणार नाही आणि शेतकरी देखील त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत राहतील. आणि म्हणून या सप्लाय लाईन सुरू करण्याच्या दृष्टीनं असं आहे, पोलिसांना कर्फ्यू सदृश स्थिती ठेवायची आहे, ते योग्यही आहे. जे लोक अकारण बाहेर पडतात त्यांच्यावर आपला वचकही असला पाहिजे, पण गुड्सची यातायात आपण अलाव केली आहे. त्यामुळे गुड्सच्या जे काही गाड्या आहेत, मालाच्या गाड्या आहेत, त्याला थांबवणं, त्याला मारहाण करणं हे अयोग्य आहे. याकरता अतिशय स्पष्ट निर्देश राज्य बरोबर आहे. सरकारच्या वतीनं दिले गेले पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं मत असं आहे की पोलिसांना जरी कायदा सुव्यवस्था राखायची असली तरी माझी त्यांना विनंती असणार आहे, मारहाण करू नये, थोडं दाटलं पाहिजे, रागवलं पाहिजे, वारंवार करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पण जरा मारहाणीचे प्रकार जर होत राहिले तर त्यातनं एक वेगळा प्रश्न अगदी आपल्या समोर अगदी तयार बरोबर होईल. आहे पण सर. मी सर, मारहाणीच्या प्रकारावरून सांगतो, आज पुण्यामध्ये एक घटना घडली आहे. एका सैनिकाच्या मुलाला, तो त्याच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी घेऊन गेला होता, परत येताना पोलिसांनी त्या सैनिकाला देखील मारलं, सैनिकाच्या मुलाला देखील मारलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतवर आम्ही दाखवतो. सर, पुढचा एक प्रश्न होता, अवकाळी पावसाचंही एकीकडे चालू आहे राज्यामध्ये, एकीकडे कोरोना, दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे, त्यासाठी कशाची गरज आहे? मला असं वाटतं की शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत आपण केली पाहिजे. आता बघा, केंद्र सरकारने जवळजवळ आपण बघितलं असेल तर 1,70,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे गरिबांकरता दिलं. दुसरं पॅकेज केंद्र सरकारने, आपल्याला माहिती आहे, सर्व प्रकारच्या EMI म्हणजे कर्ज भरावं लागणार नाही आणि खासगी बँका आणि अगदी मायक्रो फायनान्स पर्यंत भरावं लागणार नाही, अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सगळ्या स्टॅट्युटरी ज्या फायलिंगच्या डेट्स आहेत GST पासून त्या सगळ्या वाढवल्या. मला असं वाटतं की अशाच प्रकारचे काही आवश्यक ते पॅकेजेस हे राज्य सरकारला देखील करावे लागतील. बघा, एक गोष्ट आपल्याला मी सांगतो की महाराष्ट्र हा एक अतिशय मजबूत राज्य आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातल्या राज्यांच्या तुलनेत सगळ्यात मजबूत आहे. अगदी बरोबर आहे. राजकोषीय उत्तरदायित्व विधेयकाने जे इंडिकेटर्स दिले आहेत त्या प्रत्येक इंडिकेटरच्या आत आपली अर्थव्यवस्था आहे, कुठेही आपण एकही इंडिकेटर पार केलेलं नाही आहे. त्यामुळे आज फार अर्थव्यवस्थेची काळजी न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण काय देऊ शकतो याचा विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे. असं आहे की आतापर्यंत लॉकडाऊनच्या संदर्भात राज्य सरकारने कारवाई केली आहे, त्याचं मॉनिटरिंग केलेलं आहे. आपण पेशंटला कशा प्रकारे त्यांची काळजी घेता येईल, क्वारंटाईन कसं करता येईल, आता या गोष्टी तर कराव्याच लागतील. पण याच्यासोबत जोपर्यंत जनतेला दिलासा आपण देणार नाही, त्यांच्यापर्यंत व्यवस्था आपण पोहोचवणार नाही, तोपर्यंत जनतेमध्ये एक नक्कीच. असंतोष देखील राहील आणि दुसरं लोक बाहेर देखील पडतील. नक्कीच. आणि म्हणून मला असं वाटतं की अर्थव्यवस्थेचा विचार न करता आपण आता आपलं जे काही सोशल सेक्टरचं स्पेंडिंग आहे, सोशल सामाजिक क्षेत्रामध्ये जो आपला खर्च आहे, तो राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की तो राज्य सरकारने वाढवला पाहिजे. सर, कॉर्पोरेट सोशल जे रिस्पॉन्सिबिलिटी असते त्या संदर्भातून CSR फंड बरेच महाराष्ट्राला मिळू शकतात. याआधी तुमच्या कालावधीत देखील मिळालेले आहेत, आता देखील सुरू आहेत. आमच्याच रिलायन्स समूहाने देखील अनेक प्रकारची मदत देऊ केलेली आहे. सर, सगळ्यात मोठी बातमी की वॉर रूम, अशा वेळेस जेव्हा कोरोनासारखं संकट येतं तेव्हा एक वॉर रूम लागते आणि त्या वॉर रूममध्ये झटपट निर्णय व्हावे लागतात. आज असे निर्णय होताना दिसत आहेत का? असं आहे की मी सरकार कशा प्रकारे हे टॅकल करता याच्यावर कुठली टीका करणार नाही. आज ती वेळ नाही आहे. मला असं वाटतं की थोडं कोऑर्डिनेशन सरकारमधलं अजून वाढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वेगाने निर्णय आपल्याला कसे करता येतील ते निर्णय देखील या ठिकाणी घेतले पाहिजे. कारण आज बघा, आपण जर बघितलं तर विविध खात्यांमध्ये थोडा असमंजस दिसतो आणि अनिर्णयाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे जे निर्णय आहेत हे पटापट होण्याच्या दृष्टीनं अधिकचं कोऑर्डिनेशन कसं करता येईल हे बघितलं पाहिजे. आणि आपण CSRच्या संदर्भात जे सांगितलं ते देखील अत्यंत महत्वाचं आहे, कारण केंद्र सरकारने CSRच्या नॉर्म्समध्ये मोठ्या प्रमाणात रिलॅक्सेशन केलेलं आहे. या रिलॅक्सेशनचा उपयोग हा राज्यामध्ये आपण करू शकतो. आज मास्कची कमतरता आहे, आज आपल्याला माहिती आहे हँड सॅनिटायझरची कमतरता आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या,
सर्वात जास्त साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये आहेत. निश्चित. सर्वात जास्त इथेनॉल महाराष्ट्रात तयार होतो. त्यामुळे हे जे काही इंडस्ट्रियल अल्कोहोल आहे, इथेनॉल आहे, या सगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून आपण अतिशय कुठलीही टेक्नॉलॉजीची आवश्यकता नाही, यातनं आपण अतिशय मोठ्या प्रमाणात हँड सॅनिटायझर जे आहे हे आपण तयार करू शकतो. त्यामुळे त्याच्याकरता थोडा पुढाकार घेऊन काही कारखान्यांनी स्वतःहून ते सुरू केलं आहे. आज मला राणा जगजित सिंग आमचे जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की त्यांनी देखील अशा प्रकारचं काही काम सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे, आणि माननीय गडकरी साहेबांनी सांगितलं की अशा प्रकारे जर सॅनिटायझर तयार होत असेल तर 24 तासामध्ये FDA ची त्याला मान्यता मिळू शकते. बरं. त्यामुळे मला वाटतं या ज्या कमतरता आहेत, या कमतरता आपल्याला पण राज्य तातडीनं सरकारने या दूर करता येऊ संदर्भात शकतात. निर्देश दिलेले याकरता आहेत. थोडं कोऑर्डिनेटेड एफर्ट्सची आवश्यकता आहे. या संदर्भात राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत. दुसरं असं की आता केंद्रातर्फे प्रकाश जावडेकरजी आणि नितीन गडकरीजी हे दोन महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते या सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवणार आहेत. म्हणजे नक्की काय होणार आहे? आज आता महाराष्ट्रामध्ये माननीय गडकरीजींनी आणि प्रकाशजींनी महाराष्ट्राच्या सगळ्या कलेक्टरशी, एसपीशी या ठिकाणी चर्चा केली बर. आणि कोऑर्डिनेशनचे काही प्रश्न आहेत का हे समजून घेतले. राज्य सरकारशी चर्चा केली, माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक टीम म्हणून या ठिकाणी जेव्हा काम करेल त्याच वेळी अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला सुकर होतील. आणि म्हणून ही मंत्र्यांची जी व्यवस्था माननीय मोदीजींनी केली आहे ती याकरता केली आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं कोऑर्डिनेशनही झालं पाहिजे आणि राज्यातल्या अजून काही समस्या असतील तर त्या देखील सोडवता आल्या पाहिजे. आज 2 तास आम्ही ऑडिओ ब्रिज केला. त्या ऑडिओ ब्रिजमध्ये सगळे आमदार खासदार तर होतेच, पण त्याला माननीय गडकरी साहेबांनी आणि जावडेकर साहेबांनी संबोधित केलं आणि त्या विभागातल्या काय समस्या आहेत, म्हणजे आता ट्रान्सपोर्टेशनच्या समस्या असतील तर त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, केंद्र सरकारशी संबंधित काही समस्या असतील, राज्याशी संबंधित असतील, या सगळ्या त्यांनी समजून घेतल्या आणि आता त्या समस्या कशा दूर करता येतील. आता काही आपले विद्यार्थी परदेशात अजून आहेत, त्यांचे प्रश्न समोर आले आहेत तर ते यांच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. काही आपल्याला स्टॅट्युटरी मान्यता असतील तर ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ह्या दोघांची जी नेमणूक झाली आहे यातनं बेटर कोऑर्डिनेशन करता ही नेमणूक या ठिकाणी करण्यात आली. बर. केंद्रीय स्तरावर बऱ्याचशा योजना होत आहेत, कोऑर्डिनेशन कमिटी आहे. मुख्य म्हणजे मुळात मोदीजींनी हे लॉकडाऊन आणि आयसोलेशनसाठी जे 21 दिवस सांगितले या सगळ्याची अंमलबजावणी होताना दिसते का? आपण पाहतोय की मार्केट उघडल्या क्षणी लोक झुंबड करतायत आणि हे जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते अक्षरशः पायदळी तुडवलं जात आहे. या संदर्भामध्ये काय करू शकतो आपण? मला असं वाटतं की म्हणून मी अगदी सुरुवातीला सांगितलं की लोकांमध्ये जेव्हा पॅनिक असतं तेव्हा लोक पॅनिक बाईंग करतात आणि उद्या आम्हाला माल मिळणार आहे का हे माहिती नाही, अशी अवस्था जेव्हा असते तेव्हा लोक मार्केटमध्ये अधिक गर्दी करतात, बरोबर, साठवणूक करतात. म्हणून लोकांना एकीकडे हा कॉन्फिडन्स द्यावा लागेल की काही काळजी करू नका, सगळा माल आपल्याकडे आहे, कुठलीही कमतरता पडणार नाही. पण त्याचसोबत डिसेंट्रलायझेशन करणं. आता आपल्याला माहिती आहे काही ठिकाणी आता आमचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, त्यांनी काही मार्केट एक तयार केलाय, त्या ठिकाणी आखणी केलेली आहे की त्या आखणीमध्येच उभं राहून त्या ठिकाणी लोकांनी लाईनीत उभं राहायचं, तेवढ्या आखणीत उभं राहायचं, तिथनं त्यांनी विकत घ्यायचं. असे वेगवेगळे प्रयोग आपल्याला करावे लागतील. पण मी यातलं पुन्हा एकदा सांगतो की जोपर्यंत सर्व प्रकारच्या असेन्शियल सप्लायचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, मग भाज्या असतील, फळं असतील, अन्नधान्य असेल, औषधी असेल, या सगळ्यांचं जोपर्यंत डिसेंट्रलायझेशन होत नाही, अधिक आउटलेट त्याचे तयार होत नाही, तोपर्यंत आहे त्या आउटलेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी ही जनता करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकारने याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशने 20,000 गाड्या लावून हे डिसेंट्रलायझेशन केलं तसं महाराष्ट्रात आपल्याला करता येईल का याचा विचार आपण केला पाहिजे. भारतीय जनता पक्षातर्फे देखील तुम्ही बऱ्याच उपाययोजना करताय. जे आता ऑडिओ ब्रिजचा उल्लेख तुम्ही केलात, अनेक तुमच्या आमदारांशी खासदारांशी बोलणं झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार यामध्ये कसं योगदान करणार आहेत? पहिल्यांदा तर आम्ही आमचं सगळ्यांनी वैयक्तिक दृष्ट्या आपला 1 महिन्याचा जो काही आमचा पगार आहे हा आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळ्यांनी आपदा कोषला तो दिलेला आहे. पण यासोबत आम्ही सगळ्या आमदारांना सांगितलंय की पहिली गोष्ट मोदीजींनी सांगितलं कोणीही उपाशी राहणार नाही. तेव्हा आपापल्या मतदारसंघामध्ये कोण गरजू आहेत ते हुडकून काढून त्यांच्यापर्यंत
एकतर शिधा पोचवणे किंवा शिजलेलं अन्न पोचवणे. आज मला सांगताना आनंद वाटतो की 1,00,000 लोकांपर्यंत आम्ही ऑलरेडी पोहोचलोय, पण आम्ही 20,00,000 लोकांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलाय. मोठ्या प्रमाणात हे कोऑर्डिनेशन आता आम्ही सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये देखील हे कोऑर्डिनेशन आम्ही सुरू केलंय, ग्रामीण भागात देखील केलंय. दुसरं आम्ही सांगितलं की कोणालाही या ठिकाणी औषधांची कमतरता पडू नये, त्या दृष्टीनं देखील आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे की मोठ्या प्रमाणात औषधं, काही ठिकाणी तर लोकांना औषधाकरता ते पैसे देखील द्यायला तयार आहेत, पण आणता येत नाहीये. हो. सिनियर सिटीजन्स आहेत, अशापर्यंत औषधं पोहोचवण्याच्या दृष्टीनं काही व्यवस्था आम्ही उभ्या केलेल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही आमचे हेल्पलाईन नंबर्स दिले आहेत. काही ठिकाणी व्हॉट्सअपवर आम्ही व्यवस्था उभ्या केल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही व्हॉट्सअपवर नोंदवून घेतो की कोणाला काय आवश्यकता आहे आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि प्रशासनाची मदत देखील होते आहे, कारण असं हे सगळं पोहोचवण्याकरता प्रशासनाकडनं आम्हाला पासेस लागतात. आम्ही प्रशासनाशी विनंती करतो, ते खात्री करून देतात आणि मग आम्हाला पासेस देतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात रिलीफ वर्क जे आहे ते आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि या संपूर्ण कामामध्ये सरकारला देखील जिथे आवश्यकता असेल आम्ही मदत करणारच आहोत. आणि सरकारचे सगळे निर्णय जे आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना कुठेही सोशल डिस्टन्सिंग डिस्टर्ब होणार नाही, ही देखील काळजी आम्ही घेतलेली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. कोरोनाचं संकट आलंय, जाईल, आपण कोरोनाला हरवूया, पण या कोरोनाच्या नंतर जे आर्थिक संकट राज्यावर येईल त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? मला असं वाटतं की हे खरंच आहे की एक मोठं आर्थिक संकट देशासमोर येणार आहे आणि जगासमोर येणार आहे. कारण जागतिक अर्थव्यवस्थेवरचं हे संकट आहे आणि त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीला देखील याच्यामध्ये उपाययोजना कराव्या लागतील. पण देशाच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर आम्हाला उपाययोजना कराव्या लागतील. आज रिझर्व्ह बँकेने जे निर्णय घेतले त्यातले 2 निर्णय अत्यंत महत्त्वाचे मला वाटतात. पहिला निर्णय, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट त्यांनी कमी केल्यामुळे आपला जो शासन असेल किंवा खाजगी आस्थापना असतील, बिझनेसेस असतील, सगळ्यांचा ऋणभार जो आहे याच्यावरचं व्याज कमी होणार आहे. त्यामुळे तो ऋणभार किंवा व्याजाचा भार त्यांच्यावर पुढच्या काळामध्ये कमी पडेल. आणि यासोबत दुसरा महत्त्वाचा निर्णय जर काही घेतला असेल तर जीडीपीच्या 3.1% लिक्विडिटी ही आता बँकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग थोडं कमी झालं आणि आपला लॉकडाऊन बंद झाला की त्यानंतर जे काही आपल्याला इकॉनॉमिक रिवायवल करावं लागणार आहे त्या रिवायवल करता सगळ्यात महत्त्वाचं रिमॉनिटायझेशन असणार आहे. बँकांकडे पैसे असणं, वित्तीय संस्थांकडे पैसे असणं, कारण राज्याला देखील लागतील, सरकारला देखील लागतील, खासगी आस्थापनांना देखील लागतील. त्याची व्यवस्था आजच रिझर्व्ह बँकेने केली आहे आणि मोठ्या प्रमाणात 3.1% हे आपल्या जीडीपीच्या एवढी लिक्विडिटी हे बँकांकडे देण्याचा जो निर्णय आहे त्यातनं आपल्याला अर्थव्यवस्था रिव्हायटलाइज करता येईल. पण त्याचसोबत अर्थव्यवस्थेच्या कोणत्या कोणत्या सेक्टरवर काय काय परिणाम झालाय याचा विचार करून आपल्याला त्याचे पॅकेजेस द्यावे लागतील, केंद्राला, राज्याला द्यावे लागतील. आजच आपण बघा, मोठ्या प्रमाणात आपला जो दूध उत्पादक शेतकरी आहे याच्या दुधाचे भाव कमी करून टाकले आहेत. आता 20 रुपयाचा भाव करून टाकलेला आहे. आता माझी विनंती आहे, ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांनी आजच्या घडीला कुठल्याही परिस्थितीत 24-25 रुपये भाव दिला पाहिजे. मागच्या काळात दुधाचे भाव कमी झाल्याबरोबर जवळजवळ 1 वर्ष राज्य सरकार आमचं होतं, आम्ही दुधाकरता सबसिडी 5 रुपयाची त्या ठिकाणी दिली. त्यामुळे दुधाचे भाव आपल्याला ते स्थिर करावे लागतील. वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत करावी लागेल, कारण शेतीवर आधारित अर्थव्यवस्था, जरी शेतीचं आपल्या अर्थव्यवस्थेतलं प्रमाण कमी असलं, म्हणजे शेती खूप मोठी आहे पण अर्थव्यवस्थेत कॉन्ट्रीब्युशन आपल्या कमी आहे, पण ते कमी जरी असलं तरी त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचा विचार करता शेती संकटात आली की संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात येते. त्यामुळे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था जी आहे ती देखील आपल्याला पुन्हा रिवाईव्ह करावी लागेल. मग आता अवकाळीचा विषय असेल, वेगवेगळे विषय असतील, लोकांकडे पडलेलं शेतमाल असेल, मग त्या ठिकाणी सोयाबीन असेल, त्या ठिकाणी धान असेल, त्या ठिकाणी कापूस असेल, याची खरेदी असेल, या सगळ्या गोष्टी राज्य सरकारला कराव्या लागतील. त्याशिवाय आपलं इकॉनॉमिक रिवायवल होऊ शकणार नाही. त्या संदर्भात राज्य सरकारला उचित अशा प्रकारच्या ज्या काही पावलं आहेत ते उचलावे लागतील. अगदी बरोबर आहे. त्यामुळे येणारं पावसाळी अधिवेशन जे राज्याचं असेल ते अतिशय महत्त्वाचं असेल. सर, मुलाखतीचा शेवट करण्यापूर्वी एक प्रश्न विचारावा वाटतो. आम्ही सर्व, आमचे बरेच कर्मचारी घरी राहून काम करतायत. सगळ्यांना घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश आपण सगळेच जण देतोय. तुम्ही आता या दिवसात कसं घरी राहून काम करताय? बघा, 2 गोष्टी तर या ठिकाणी आहे की कधी कधी एखाद्या आपत्तीमध्येही तुम्हाला एखादी संधी मिळते. तसं गेले 5 वर्ष आणि त्याच्यापूर्वी अनेक वर्ष
मी घरी राहिलोच नाहीये. 5 वर्ष तर गेले मी घरी राहिलोच नाहीये. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात घरी राहतोय, तर मला माझ्या मुलीशी संवाद करता येतो, खेळता येतं. पत्नी असेल, आई असेल, कुटुंबाशी मला संवाद करता येतो. कुटुंबासोबत मला जेवण करता येतं. मला अनेक पुस्तकं वाचायची होती, ती पुस्तकं वाचायला थोडा वेळ मिळतो आहे. मला काही सीरियल्स Netflix किंवा Amazon Prime असेल किंवा बातम्या वगैरे पाहण्याकरता देखील टीव्ही पाहायला थोडासा वेळ मिळतोय आणि यासोबत थोडा व्यायाम देखील मी करतोय. पण हे सगळं करत असताना दिवसाच्या वेळी मात्र ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातनं वेगवेगळ्या घटकांशी संवाद करून जास्तीत जास्त कोऑर्डिनेशन काय करता येईल, पक्ष म्हणून असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, यातनं आपण सरकारची मदत करून, लोकांची मदत करून कशा प्रकारे या संकटाचा सामना करता येईल, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करतोय. पण हे खरं आहे की थोडा वेळ मिळाल्यामुळे कुटुंबाला देखील वेळ मला या ठिकाणी देता येतोय. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी हा संपूर्ण या विषयावर बोलल्याबद्दल. सरकारच्या योजनांसंदर्भात, केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. आमच्याशी वेळ काढून बोलल्याबद्दल धन्यवाद. एक छोटासा ब्रेक इथे घेतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.